आपण पाहिलं गेलं तर नक्कीच आणि बेस्ट फिल्डर या अवॉर्डकडे आपण जातोय आणि इथे पाहिलं गेलं तर एक बेस्ट विकेट कीपर ज्याने मात्र स्वीकार केली त्याचबरोबरीने मिड विकेट असो, पॉइंट असो, एक्स्ट्रा कव्हर असो, सगळ्या ठिकाणी एक नक्कीच 3 कॅचेस ज्याने पकडल्या गेल्या. तो बेस्ट फिल्डर ठरतोय. कोण असेल? संदीप डुमरे आणि संदीप डोंबरे बेस्ट फिल्डर. मयूरदादा गोमिल यांच्या शुभ हस्ते आम्ही हा अवॉर्ड इथे सन्मानित करत आहोत. श्रीमान मयूरदादा गोविल यांच्या शुभ हस्ते आम्ही हा अवॉर्ड इथे प्रदान करत आहोत आणि त्याचबरोबरीने बेस्ट बॉलर या अवॉर्डकडे आपण जातोय आणि नक्कीच ज्याने पाहिलं गेलं तर 6 विकेट घेतल्या त्या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आणि विक्टोरी वायपर्स या संघाचा तो खेळाडू आहे. अनिल ठरतोय बेस्ट बॉलर. चला अनिल विनंती आहे. आणि सन्माननीय चेतनदादा ताई शेट्टे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा अवॉर्ड इथे संपन्न करत आहोत, प्रदान करत आहोत. ते म्हणजेच अनिल या गोलंदाजाला. आणि नक्कीच बेस्ट बॅटर या अवॉर्डकडे आपण जातोय आणि बेस्ट बॅटर मॅक्सिमा JMD या संघाचा खेळाडू आहे आणि नक्कीच महेंद्र वाला तर सॉरी 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 माफ करा. सॉरी सॉरी नक्कीच दोघांचा सेम स्कोर आहे त्यामुळे थोडं कन्फ्यूज झालं. पण हेमंत मोरे ठरतोय. हा अवॉर्ड इथे प्रदान करत आहोत आणि नितीन दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड इथे प्रदान करत आहोत. आपण जातोय सेकंड प्राइज कडे आणि नो डाऊट ज्याने अत्यंत चांगला खेळ केला पण शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं गेलं तर थोडंसं अपयश आलं आणि नक्कीच हा सामना इथे गमवावा लागला म्हणजेच विक्टोरी वायपर्स हा संघ ठरतोय रनर अप या स्पर्धेचा. योगेश दादा पाटील साहेब, मयूर दादा गोहिल साहेब, धीरज दादा ठाकूर साहेब, चेतन दादा पाटील आणि सर्वांना विनंती असेल जे जे मान्यवर आमच्या मुख्य VIP टाईजवर उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सेकंड प्राइज चा अवॉर्ड इथे सन्मानित करत आहोत आणि या सेकंड प्राइज कॅश प्राइज म्हणजे मोहम्मद पंगारकर यांच्याकडनं असाच आशीर्वाद तुमचा
स्पर्धेवर राहू द्या. म्हणजेच मोहम्मद पंगारकर साहेब, पाटील साहेब, मयूरदादा गोहिल साहेब, मोहम्मददादा पंगारकर साहेब, नरेशदादा झा साहेब, धीरजदादा ठाकूर साहेब आणि पाहिले गेले तर सर्व मान्यवर सर जा तुम्ही देखील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा सेकंड क्रमांकाचा करंडक इथे प्रदान करत आहोत. पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आपण जातोय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर योगेशदादा पाटील आणि त्याच ठिकाणी धीरजदादा ठाकूर, मयूरदादा गोहिल, मोहम्मददादा पंगारकर, नरेशदादा झा, त्याचबरोबरीने के एस मोहरपेकर आणि त्याचबरोबरीने विनोददादा आणि विनर टीम सर्वांना विनंती असेल या आपण सर्वजण या. यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा पहिला क्रमांकाचा करंडक आपण इथे प्रदान करत आहोत. मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही हा करंडक इथे सन्मानित आणि प्रदान करत आहोत. आणि सर्व मान्यवर इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल, वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल आणि या स्पर्धेवर तुमचं चांगलं प्रेम दाखवल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. योगेशदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतो की आपल्या नक्कीच आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करा प्लीज. सर्व खेळाडूंना अभिनंदन. विनर झाले त्यांचेही खूप अभिनंदन करतो. मॅच सुखरूप पार पाडली तुम्ही. मुलांचे परीक्षा चालू आहेत, त्यांचे नियम पाळून तुम्ही आज मॅच पूर्ण केली. मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि ज्यांना त्रास झाला असेल त्यांची क्षमा मागतो. नेक्स्ट टाईम आपण चांगलं आयोजन करू आणि मॅचेस अजून मोठ्या लेवलला आपण करू असं आपण सगळ्या कमिटीतर्फे आपण ग्वाही देतो. सर्व व्हॉलेंटियर, सर्व टीमचे मी आभार व्यक्त करतो. सर्व स्पॉन्सरांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही असंच आमच्या पूर्ण टीमच्या पाठी राहाल. मी चेतन शेट्टे साहेबांचंही आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. इथल्या रेसिडेंटचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पूर्ण दिवसभर सहकार्य केलं. मॅचेस ह्या आपल्या सुखरूप पार झालेल्या आहेत आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन देखील या स्पर्धेत आपण पाहिलं आणि भरपूर मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विकीदादा सिंग यांची देखील पाहिली आणि त्याचबरोबरीने काही मान्यवर आपल्या या या ठिकाणी इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण आपल्या नक्कीच शब्दाने या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करा. सर्वप्रथम इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. अतिशय चांगल्या मॅच झाल्या, अटीतटीच्या मॅच झाल्या. एक मॅच तर झाडाने जिंकवली एका टीमला आणि झाडाने हरवली. आणि आम्ही तर सेलिब्रेशन तर बेस्टच होतं. जिंकायच्या आधी सेलिब्रेशन सुंदर. सुंदर आयोजन, नियोजन. योगेश दादा असल्यानंतर काय बोलायलाच नको. म्हणजे प्रत्येक गोष्ट असं परफेक्शन. परफेक्शन म्हणजे योगेश पाटील. म्हणजे सीबीजीचा जीव म्हणजे योगेश पाटील असं म्हणायला पाहिजे. पण ते आल्यानंतर कळायला लागले सीबीजी काहीतरी आहे. म्हणजे कुठेतरी प्रत्येक वेळेला
असं वळून मग इकडनं कोल्फ्लिक्सनं वळून बघितलं ना, हे काही ना काही कार्यक्रम चालू असतो तुमच्या इथे. कधी-कधी असं थोडं धडपड होतो. तर उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन जसं योगेशाने म्हटलं रेसिडेंटचं सहकार्य असल्याशिवाय हे सगळं होऊच शकत नाही. तर धन्यवाद त्यांचे आणि धन्यवाद. थँक्स. पुढच्या वर्षी नक्कीच काही शुभेच्छा. मदत लागली तर आम्ही 100% तुमच्या पाठीशी. थँक तर नक्कीच या ठिकाणी मोहनदादा धनराळे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही इथे मुख्य मंचावर करत आहोत. तर योगेशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मोहनदादा धनराळे यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन मोहनदादा धनराळे यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही देखील शेवटच्या क्षणाला का होईना पण इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नक्कीच सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि सर्वांना विनंती असेल की या स्पर्धेबद्दल 2-2 शब्द फक्त व्यक्त करा. सर्वात आधी नमस्कार सर्वांना. योगेश दादांना खूप खूप थँक्यू आम्हाला इथे उपस्थित केलं, बोलवलं आणि आम्हाला एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं सहभागी होता आलं. क्रिकेट म्हणजे काय असतं? क्रिकेट फक्त खेळणं, धूळ उडणं असं नसतं. क्रिकेट म्हणजे जे नवीन यूथ आहे त्यांना एकत्र आणलं असतं. ते फक्त सगळ्यांना कळत नाही. सगळे फक्त खेळवण्यासाठी खेळवतात. पण ही सगळी जी बुद्धी आहे ना, ती दादांची आहे. त्यांना माहिती आहे की ही पोरं जी आहेत त्यांना जर आपल्याला एकत्र ठेवायचं आहे, युनिटी ठेवायची आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी असे खेळ करायला पाहिजे, की त्याच्याने ते एकत्र होतील, एकामेकाला ओळखतील, एकामेकाबद्दल त्यांना सन्मान होईल आणि कोण कसं आहे ते कळेल. म्हणजे क्रिकेट हा जो खेळ आहे तो खूपच उत्कृष्ट आहे आणि तो झालाच पाहिजे आणि असाच होत राहील. आमची जेव्हा जेव्हा मदत राहील, तेव्हा आम्ही ठामपणे उभे राहू. थँक यू. थँक यू ऑल द बेस्ट. जेव्हापासून नागपुराला गोल्डचे अध्यक्ष योगेश दादा झाल्यापासून प्रत्येक खेळाडूचा सन्मान हा होतच राहील आणि हा एकदम उत्तम उपक्रम आहे. हा पुढे असाच चालू राहणार आहे. तुमचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न आम्ही असोसिएशनचं करणारच आहे आणि सुद्धा करणार आहोत. नक्कीच धन्यवाद सर तुमच्या 2 शब्दाने आणि नक्कीच असाच आशीर्वाद या स्पर्धेला तुमचा राहू दे हेच तुम्हाला विनंती करतो आणि साहेबांना विनंती असेल तुम्ही देखील या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करा. योगेश साहेबांचं ह्यामध्ये मोठं योगदान आहे. त्यांनी क्रिकेटच्या निमित्तानं सगळ्यांना एकत्रित येण्याचा एक प्रयत्न आहे आणि असं सगळ्यांनी एकजूट दाखवून पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगले सामने झाले पाहिजेत आणि सगळ्यांनी चांगल्या प्रतीनं प्रतिसाद दिला पाहिजे. सगळ्यांची उपस्थिती असली पाहिजे. उपस्थिती असल्यानंतर कार्यक्रम कुठलाही उठून दिसतो. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद, आभार. आणि यानंतर आपण आयोजकांची आणि कमिटीची अशी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की योगेशदादा पाटील सरांच्या सोबत सर्वांचा एक फोटो काढायचा आहे. चला आपण या सर्व कमिटीला विनंती असेल तर नक्कीच भरपूर मेहनत या कमिटीने आजच्या दिवसामध्ये घेतली आहे आणि नक्कीच जिथे कमी तिथे आम्ही नक्कीच अशी संकल्पना या कमिटीची आपण पाहिली आज आणि सर्वांना विनंती असेल सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपल्यासोबत एक नक्कीच एक फोटो आणि नक्कीच आजचा दिवस क्रमांक पहिला आणि शेवटचा यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि आजचा दिवस क्रमांक संपुष्टात आला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत आणि नक्कीच जय शिवराय. थँक्यू सो मच.